जास्त झालं शरद पवार आणि विखे घराणं यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष 1991 पासून होता. आज तो आहे. वजनाने हलका असला तरी राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणसांचं वजन त्या माणसामध्ये भरपूर आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस आमदारकी राजीनामा देऊन खासदारकी लढवली असा बाजीगर माणूस आपल्यासोबत आहे. आपलं निलेश लंके सर, ऐन निवडणूक काळामध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली तीही इतक्या मोठ्या माणसासोबत विजय झाला. कसं पाहतो? माझी एक सवय, कुठली गोष्ट करायची ना पूर्ण आत्मविश्वासाने करायची. लोकसभेची निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला. पवार साहेबांनी मला सांगितलं की तुला ही निवडणूक लढावं लागेल. लोकसभेची निवडणूकच लढवायची तर मग आमदारकीचं कशा आवडून धरायची. राजीनामा देऊन टाकला आणि शेवट मी राजीनामा दिला. पण माझ्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली म्हणून आज विजय आपल्याला पाहायला मिळाला. आज जरी आपलं पाहिलं तर सोशल मीडियावरती हा ट्रेंड होता. 1 वर्षापासून निलेश लंके नावाचा हा जो ट्रेंड होता, याचा बेनिफिट सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आणि सर्वसामान्य माणसाचे असलेला ॲक्सेस याच्यामध्ये काम आलं का? आता सोशल मीडियाचं मला एवढं काही कळत नाही, कारण ते हाय टेक्नॉलॉजीचा विषय आला ना. पण माझी जनतेशी नाळ 100% जोडलेली. तुम्ही बघितलं असं ना, मी आंघोळीला जाताना पण लोक दारात आले का नाही. आपलं कामच असते. बाहेर पार लोक आता माझ्या अंगावर बसायचे राहिले होते. आपलं हे नातं हे टिकून ठेवायचं. एक सर्वसामान्य माणूस विरुद्ध बलाढ्य शक्ती असं एक दक्षिणातलं राजकारण किंवा महाराष्ट्रात राजकारण ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. अशा माणसाला शह देणं हे कितपत कठीण होतं? कठीण काही नसतं. तुम्हाला एक सांगू साहेब, मी एक खेळाडू प्रवृत्तीचा माणूस आहे. म्हणजे मला बालवयापासून खेळायची आवड असल्यामुळे माझा एक कुस्ती छंद आहे. खेळसुद्धा एकदम आनंदाने खेळायचो. राजकारणात आल्यानंतर सुद्धा एकदम आनंदाने खेळ खेळायचो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, मी लोकसभेचा फॉर्म भरला. माझं पार मतदान प्रक्रिया झाली, आपलं मतदान झालं, काल निकालापर्यंत मी स्ट्रेसमध्ये होतो का, एकदम आनंदाने खेळ खेळायचा. त्याच्यामुळे काही नसतं. निवडणूक हे जनतेने एकदा हातात घेतली ना, निवडणूक एकदा आपण फॉर्म भरला का लोकांच्या हातात देऊन टाकायची, जुळत असतं. बरोबर. निलेश लंके असे एक व्यक्ती आहे, ते ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत न प्रभाव पत्करता इतपत आली. नेमकी निलेश लंकेचं रसायन काय आहे, नेमकी पॅटर्न काय आहे इलेक्शनचा? रसायन बिसायन काही नाही. मी लोकात राहतो. जनते तुम्ही बरोबर विचारलं. रसायन म्हणण्यापेक्षा आहे ना, ही एनर्जी असते ना, एनर्जी. सर्वसामान्य लोक ही माझी एनर्जी, जनता ही माझी ऊर्जा आहे. हीच ऊर्जा कामाला आली मला. निलेश लंके बोललं दुसरे काय आहे, निलेश लंके जेव्हा सरपंच झाले तेव्हा गावाचा विकास झाला. निलेश लंके ग्रामपंचायतमध्ये गेले, जिल्हा परिषदमध्ये गेले, तिथंही तुमची सत्ता आली. जेव्हा तुम्ही आमदार आले तेव्हाही सत्ता आली. आता खासदार झाले, येणार आहे ना साहेब. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे देशात, आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं ही बाईट पण रिपीट लागलं. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये तुमच्या माध्यमातून तरुणांचा वर्ग मोठा वर्ग होता, तुमच्या पाठीशी उभा होता. नवीन पाण्याचा प्रश्न आहे, हे 2-3 प्रश्नावर तुम्ही कसे काम करणार आहात? मतदारसंघात आहे ना, हा भौगोलिक परिस्थिती अतिशय मोठी. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न. बहुतांशी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न, आणि प्रत्येक तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न हा महाअभियानाकडे. असे अनेक प्रश्न घेऊन आपल्याला आता ह्या निवडणुकीला पुढं सामोरं द्या. आणि आपलं निवडणूकच म्हणतो, सॉरी, आता निवडून आलो ना, आता काम करावं लागणार. प्रत्येक सगळं काम करू आपण. तुमच्यावर त्यांनी विश्वास टाकला, खासदार केली, त्यांना कधी भेटणार आहात? पवारसाहेबांना माझं आणि पवारसाहेबांचं कालच बोलणं झालं. पवारसाहेब दिल्लीला आहेत आज. साहेब दिल्लीहून आले की मला म्हणले फोन करतो, भेटतो. मला तर साहेब म्हणले चल दिल्लीला जाऊ आपण. बरोबर. मला आता काय दिल्लीला जाऊन आता आपल्या लोकांना भेटलं पाहिजे ना. या निवडणुकीत प्रामुख्याने जे पाहिजे बाळासाहेब थोरात असेल किंवा जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, ज्यांचा एक मोठा सिंहासन आहे, किंवा अपक्षमध्ये विरोधी पक्षामध्ये काही नेतृत्वाला सपोर्ट केला, त्याच्यात कसं पाहतो या काळामध्ये? या सगळ्यांनी मदत केली. म्हणजे मी आता अंडरलाईन केलं मग अशी की बाळासाहेब थोरात आणि स्वतःची निवडणूक असल्यासारख्या निवडणुकीत हडप घेतलेला आहे. त्यामुळे मी आता थोरात साहेबांना भेटायला जाणार आहे. आणि जिल्ह्याचे सगळे असं कुणी नाही ना, म्हणजे काँग्रेसचे थोरात साहेबांनी निवडणूक स्वतः असल्यासारखी पार पाडली. आमचे राष्ट्रवादी
पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हाके तात्यांनी ही स्वतः उमेदवार असल्यासारखी निवडणूक पार पाडली. म्हणजे त्यांनी तर मला डॉक्युमेंटली पडद्याआडचं मला पाहूनच दिलं नाही. त्यांनी बघितलं. आमचे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गाडे सर आमचे नेतेच होते. मी शिवसेनेत असल्यामुळे त्यांनी मला पहिलं तालुका प्रमुख केलं. त्यांनी सुद्धा स्वतः निवडणूक असल्यासारखी पार पाडली. अजून तुमचे आपले केजरीवाल साहेबांचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असो, कम्युनिस्टांचे पदाधिकारी असो, आणि विशेष मला ही गोष्ट एक जाणवली, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, आंबेडकरांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता, त्यांनी मला साथ दिली. छोटे छोटे अल्पसंख्याक म्हणून ज्या समाजाकडे पाहतो, विशेष करून नगर शहरामध्ये ख्रिश्चन समाज म्हणून एकदम अत्यल्प आहे, त्या समाजाने पूर्णपणे निवडणुकीत मला साथ दिली. मुस्लिम समाजाच्या बाबतीत कधी मताचा टक्का वाढत नाही. म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या मुकुंदनगर झेंडीगेट त्या भागात जर पाहिलं तर 22% मतदान होतं. त्याच भागामध्ये 65-70% मतदान झालं. म्हणजे ही प्रत्येक माणसाने निवडणूक हातात घेतली. शेतकऱ्यांनी, दूध उत्पादकांनी, बेरोजगारांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतली. या निवडणुकीमध्ये एक सिद्ध आलं की निलेश लंके हा ब्रँड झाला. येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभा येणार आहेत त्यात तुमचा ब्रँड म्हणून तुम्हाला पॉलिटिकल जाईल. यामध्ये नगर उत्तरमध्ये तुम्ही लक्ष घालणार विधानसभेला? लक्ष घालणार नाही साहेब. सगळे आमदार निवडून घेऊन जाणार मी महाविकास आघाडीची, घेऊनच जाणार. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 12 आमदार महाविकास आघाडी होणार असं म्हणतात? 100% होणार. 12ची 12 आणि पुढल्यांचे 12च वाजवणार. विरोध केला त्यांचे 12 वाजवणार. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 12 आमदार हे महाविकास आघाडी असतात असे दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणलं की राज्यामध्ये सर्वात जास्त झालं शरद पवार आणि विखे घराणं यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष 1991 पासून होता. आज तो आहे. वजनाने हलका असला तरी राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणसांचं वजन त्या माणसामध्ये भरपूर आहे. ऐन निवडणुकीच्या वेळेस आमदारकी राजीनामा देऊन खासदारकी लढवली असा बाजीगर माणूस आपल्यासोबत आहे. आपलं निलेश लंके सर, ऐन निवडणूक काळामध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली, तीही इतक्या मोठ्या माणसासोबत विजय झाला. कसं पाहता? मी माझी एक सवय, कुठली गोष्ट करायची ना पूर्ण आत्मविश्वासाने करायची. लोकसभेची निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला. पवार साहेबांनी मला सांगितलं की तुला ही निवडणूक लढावं लागेल. लोकसभेची निवडणूकच लढवायची तर मग आमदारकीचं कशा आवडून धरायची. राजीनामा देऊन टाकला आणि शेवट मी राजीनामा दिला. पण माझ्या सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली म्हणून आज विजय आपल्याला पाहायला मिळाला. आज जरी आपलं पाहिलं तर सोशल मीडियावरती हाच ट्रेंड होता. 1 वर्षापासून निलेश लंके नावाचा हा जो ट्रेंड होता, याचा बेनिफिट सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आणि सर्वसामान्य माणसाचे आपल्याला ॲक्सेस याच्यामध्ये काम आलं का? आता सोशल मीडियाचं मला एवढं काही कळत नाही, कारण ते हाय टेक्नॉलॉजीचा विषय आला ना. पण माझी जनतेशी नाळ 100% जोडलेले. तुम्ही बघितलं असं ना, मी आंघोळीला जाताना पण लोक दारात आले का नाही, आपलं कामच असते. बाहेर पार लोक आता माझ्या अंगावर बसायचे राहिले होते. आपलं हे नातं हे टिकून ठेवायचं. एक सर्वसामान्य माणूस विरुद्ध बलाढ्य शक्ती असं एक दक्षिणातले राजकारणी किंवा महाराष्ट्रात राजकारण ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. अशा माणसाला शह देणं हे कितपत कठीण होतं? कठीण काही नसतं. तुम्हाला एक सांगू साहेब, मी एक खेळाडू प्रवृत्तीचा माणूस आहे. म्हणजे मला बालवयापासून एक खेळाची आवड असल्यामुळे माझा एक कुस्ती छंद होता. खेळसुद्धा एकदम आनंदाने खेळायचो. राजकारणात आल्यानंतर सुद्धा एकदम आनंदाने खेळ खेळायचो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, मी लोकसभेचा फॉर्म भरला, माझं पार मतदान प्रक्रिया झाली, आपलं मतदान झालं, काल निकालापर्यंत मी स्ट्रेसमध्ये होतो का, एकदम आनंदाने खेळ खेळायचा. त्याच्यामुळे काही नसतं. निवडणूक हे जनतेने एकदा हातात घेतली ना, निवडणूक एकदा आपण फॉर्म भरला का लोकांच्या हातात देऊन टाकायची, जुळत असतं. बरोबर. निलेश लंके असे एक व्यक्ती आहे, ते ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत न प्रभाव पत्करता इतपत आली. नेमकी निलेश लंकेचं रसायन काय आहे, नेमकी पॅटर्न काय आहे निलेशांचा? रसायन बिसायन काही नाही. मी लोकात राहतो. जनते तुम्ही बरोबर विचारलं. रसायन म्हणण्यापेक्षा आहे ना, हे एनर्जी असते ना,
म्हणजे सर्वसामान्य लोक ही माझी एनर्जी, जनता ही माझी ऊर्जा आहे, म्हणून हीच ऊर्जा कामाला आली मला. निलेश लंके बोललं दुसरे काय आहे, निलेश लंके जेव्हा सरपंच झाले तेव्हा गावाचा विकास झाला. निलेश लंके ग्रामपंचायत गेले, जिल्हा परिषदमध्ये गेले, तिथंही तुमची सत्ता आली. जेव्हा तुम्ही आमदार आले तेव्हाही सत्ता आली, आता खासदार झाले येणार आहे ना साहेब. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे देशात, आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं ही बाईट परत रिपीट लावणार. प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये तुमच्या माध्यमातून तरुणांचा वर्ग मोठा एकूण जातात, तुमच्या पाठीशी उभा होतात. नदीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, हे 2-3 प्रश्नावर तुम्ही कसे काम करणार आहात? मतदारसंघात आहे ना, हा भौगोलिक परिस्थिती अतिशय मोठी आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रश्न, बहुतांशी भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न, आणि प्रत्येक तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न हा महाअभियानाकडे. असे अनेक प्रश्न घेऊन आपल्याला आता ह्या निवडणुकीला पुढं सामोरं जा, आणि आपलं निवडणूकच म्हणतो सॉरी आता निवडून आलो ना, आता काम करावं लागणार प्रत्येक सगळं काम करू आपण. तुमच्यावर त्यांनी विश्वास टाकला, सादर केली, त्यांना कधी भेटणार आहात? पवारसाहेबांना माझं आणि पवारसाहेबांचं कालच बोलणं झालं. पवारसाहेब दिल्लीला आहेत आज. साहेब दिल्लीहून आले की मला म्हणले फोन करतो, लगेच भेटतो. मला तर साहेब म्हणले चल दिल्लीला जाऊ आपण बरोबर. मला आता काय दिल्लीला जाऊन आता आपल्या लोकांना भेटलं पाहिजे. या निवडणुकीत प्रामुख्याने जे पाहिजे बाळासाहेब थोरात असेल किंवा जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, यांचा एक मोठा सिंहासत आहे, किंवा अपक्षमध्ये विरोधी पक्षामध्ये काही नेतृत्वाला सपोर्ट केला, त्याच्यात कसं पाहतो येण्या काळामध्ये? या सगळ्यांनी मदत केली. म्हणजे मी आता अंडरलाईन केलं मग अशी की बाळासाहेब थोरात आणि स्वतःची निवडणूक असल्यासारख्या निवडणुकीत हडप घेतलेला आहे. त्यामुळे मी आता थोरात साहेबांना भेटायला जाणार आहे, आणि जिल्ह्याचे सगळे असं कुणी नाही ना, म्हणजे काँग्रेसचे थोरात साहेबांनी निवडणूक स्वतः असल्यासारखी पार पाडली. आमचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हाळके तात्यांनी ही स्वतः उमेदवार असल्यासारखी निवडणूक पार पाडली. म्हणजे त्यांनी तर मला डॉक्युमेंटली पडद्याआडचं मला पाहूनच दिलं नाही. त्यांनी बघितलं. आमचे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गाडे सर आमचे नेतेच होते, मी शिवसेनेत असल्यामुळे त्यांनी मला पहिलं तालुका प्रमुख केलं. त्यांनी सुद्धा स्वतः निवडणूक असल्यासारखी पार पाडली. अजून तुमचे आपले केजरीवाल साहेबांचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असो, कम्युनिस्टांचे पदाधिकारी असो, आणि विशेष मला ही गोष्ट जाणवली, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, आंबेडकरांच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता, त्यांनी मला साथ दिली. छोटे छोटे अल्पसंख्याक म्हणून ज्या समाजाकडे पाहतो, विशेष करून नगर शहरामध्ये ख्रिश्चन समाज म्हणून एकदम अत्यल्प आहे, त्या समाजाने पूर्णपणे निवडणुकीत मला साथ दिली. मुस्लिम समाजाच्या बाबतीत कधी मताचा टक्का वाढत नाही. म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या मुकुंदनगर झेंडीगेटच्या भागात जर पाहिलं तर 22% मतदान होतं. त्याच भागामध्ये 65-70% मतदान झालं. म्हणजे ही प्रत्येक माणसाने निवडणूक हातात घेतली. शेतकऱ्यांनी, दूध उत्पादकांनी, बेरोजगारांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक हातात घेतली. या निवडणुकीमध्ये एक सिद्ध आलं की निलेश लंके हा ब्रँड झाला. येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभा येणार आहे त्यात तुमचा ब्रँड म्हणून तुम्हाला पॉलिटिकल नाही. यामध्ये नगर उत्तरमध्ये तुम्ही लक्ष घालणार विधानसभेला? लक्ष घालणार नाही साहेब. सगळे आमदार निवडून घेऊन जाणार मी महाविकास आघाडीची, घेऊनच जाणार. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये 12 आमदार महाविकास आघाडी होणार असं म्हणतात? 100% होणार. 12ची 12 आणि पुढल्यांची 12च वाजवणार. विरोध केला त्यांचे 12 वाजवणार, आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये 12 आमदार हे महाविकास आघाडी असतात असे दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणलं की राज्यामध्ये सर्वात जास्त झालं तर शरद पवार आणि विखे घराणं यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष 1991 पासून होता, आज तो आहे. वजनाने हलका असला तरी राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य माणसांचा